नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जीवा त्याच्या मित्राच्या कपल पार्टीला जाण्यासाठी नंदिनीला म्हणून तिच्यासोबत पार्टीला घेऊन जातो. आता पार्टीला गेल्यावर जीवा त्याच्या मित्रमैत्रिणींना भेटून खूप आनंदी झालेला असतो व त्याला आनंदी बघून नंदिनी सुद्धा खूप खुश असते. केक कटिंग झाल्यानंतर सगळे मित्रमैत्रिणी आणि त्यांचे पार्टनर कपल गेम खेळत असतात. त्यामध्ये जीवा आणि नंदिनी हे न्यू मॅरिड कपल असतात. नंदिनी हे कपल गेम खेळत असताना तेव्हा तिथे जीवाची एक मैत्रीण म्हणते, न्यू मॅरिड कपल आहे, त्यांनी आपल्या वाईफला सर्वांसमोर प्रपोज करायचे आहे. आता जीवाला एक चान्स भेटलेला असतो आणि नंदिनी सोबत त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आता तर जीवा मनापासून नंदिनीला म्हणतो की तू माझ्या आयुष्यात आल्यावर मला समजलं की जीवनासाठी काय असतं. तू माझ्यासोबत आल्यावर सगळं जग माझं आहे असं वाटतं आणि तू माझ्यासोबत नसल्यावर मी मात्र एकटा आहे. आणि जीवा म्हणतो, तू माझी जगातील सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहेस. आय लव्ह यू नंदिनी. जेव्हा हे बोलत असतो तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघत असते. तिला जीवाचे बोलणे ऐकून खूप आनंद झालेला असतो. ती या 5 मिनिटांसाठी पूर्णपणे जीवामध्ये हरवून गेलेली असते. ती जीवाने दिलेले गुलाब घेते. जीवाची मित्रमैत्रिणी जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. तेव्हा नंदिनी विचार करत असते की आज जीवाने मला या गेममध्ये प्रपोज केलं. त्यावर नंदिनी बोलते, मला तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग म्हणून प्रपोज करायचे. तू या नात्याला एक चान्स दिला तर हे नक्कीच होईल. तर मित्रांनो, मालिकेतील हा ट्विस्ट नात्याला एक चान्स देणार का? तुम्हाला हा ट्विस्ट पाहायला आवडेल का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मालिकेच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.